कोण जाणार घरातून बाहेर? सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण नॉमिनेशनमध्ये जे नावं आलेले आहेत ती सगळ्यात स्ट्रॉंग नावं आलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि संस्कार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, नॉमिनेशनमध्ये एकूण 7 नावं आलेले आहेत. सूरज, डी.पी. दादा, अभिजित, निक्की, अरबाज, आर्या आणि घनश्याम या 7 मधून नक्की कोण घराच्या बाहेर जाणार? सूरजबद्दल जर का बोलायचं झालं तर एवढा मोठा सपोर्ट मिळतोय सूरजला आणि जो बोलतो गेममध्ये तो एकदम खरं बोलतो. त्यामुळे सूरज जो आहे तो प्रेक्षकांच्या मनाला भिडलेला आहे आणि मनाला भिडलेला सदस्य जो आहे तो लवकर बाहेर पडत नाही. त्यामुळे सूरज एवढ्यात बाहेर जाईल असं वाटत नाही. डी.पी. दादा जर का बद्दल बोलायचं झालं तर डी.पी. दादाचा काही लोकांना गेम आवडतोय, काही लोकांना गेम आवडत नाही आहे. पण महाराष्ट्राचा सपोर्ट जो आहे तो डी.पी. दादाला खूप जास्त आहे. गावाकडल्या लोकांचा खूप जास्त सपोर्ट आहे, म्हणून डी.पी. दादा घरातून बाहेर पडेल असं सध्या तरी वाटत नाही आहे. नंबर 3 वरती जो कंटेस्टंट आहे त्याचं नाव आहे अभिजित सावंत. हे बघा, अभिजित सावंतला गेल्या आठवड्यात शाबासकी मिळाली होती आणि अंकिताबरोबर पॅचअप पण त्याने केलेला आहे. एकंदरीतच काय, अभिजितचा गेमही चांगला आहे. त्यामुळे अभिजित पण एवढ्यात घरातून बाहेर जायला असं वाटत नाही. निक्की तांबोळी हिची ना सगळं महाराष्ट्र वाट बघत होता, ही कधी नॉमिनेशनमध्ये येते आणि वोटिंग ट्रेंडमध्ये सुद्धा निक्कीला कमी मतं मिळताना दिसत आहे. त्यामुळे निक्की तांबोळीला जरी बिग बॉसचे मेकर्स घरातून बाहेर पाडणार नसतील, पण महाराष्ट्राच्या आक्रोशाचा सामना जो आहे तो त्याला करावा लागणार आहे. त्यानंतर आहे अरबाज पटेलचं नाव आणि अरबाज पटेलला सुद्धा वोटिंग कमीच मिळते, तुम्हाला माहीत आहे. आणि अरबाजचा परफॉर्मन्स जो आहे तो घरामध्ये ठीकठाक आहे, म्हणजे एवढा भारी पण नाही आणि एवढा कमी पण नाही आहे. पण निक्की आणि अरबाजचा जो ड्रामा आहे, फेक ड्रामा, तो लोकांना अजिबात आवडत नाही आहे. त्यामुळे अरबाजचं सुद्धा घात होण्याची दाट शक्यता आहे. पण मेकर जे आहेत ते निक्की आणि अरबाजला एवढ्यात तरी घराच्या बाहेर नाही काढणार. त्यामुळे हे दोघं पण सेफ असण्याची दाट शक्यता आहे. आता जी शेवटची 2 नाव आहेत ते म्हणजे आर्या आणि घनश्याम. आर्या जो आहे तिचा गेम खूपच वीक होत चालला आहे आणि आर्याला कळतच नाही की कसा गेम खेळायचा आणि कसा गेम नाही करायचा. तर घनश्याम जे आहे तो घरामध्ये आपले मुद्दे मांडण्याचा तरी प्रयत्न करतोय. भले त्याचा गेम आपल्याला वीक वाटत असेल किंवा ज्या टीममधून खेळतोय ती टीम चुकीची वाटत असेल, पण तो सगळ्यांना भिडतो, त्याचे मुद्दे स्पष्टपणे मांडतो. पण आर्याला घनश्यामसारखे मुद्दे मांडता येत नाहीत. मला असं वाटतंय की घनश्यामचा जो बोलकेपणा आहे तो त्याला फायद्याचा ठरू शकतो आणि मेकर्स या आठवड्यात आर्याला जे आहे ते घराच्या बाहेर काढू शकतात. आणि मित्रांनो, जर का वेगळंच काहीतरी झालं तर या आठवड्यात 2 इव्हिक्शन होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. पण सध्या स्थितीत एक गोष्ट मात्र वाटते, ते म्हणजे घरातून जर का एक सदस्य बाहेर गेला तर ती असू शकते आर्या जाधव. तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीबद्दल? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.